बेळगाव शहर व उपनगरातील फेरीवाले व अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या वतीने धडक कारवाईची मोहीम व्यापक प्रमाणात सुरूच आहे। महापालिका प्रशासनाकडून आज गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी शहरातील हिंडलगा रोड, गणपती मंदिर, हनुमान नगर कॉर्नरवरील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे सामान जप्त करण्यात आले। सदरची कारवाई बेळगाव महापालिका आयुक्त कार्तिक एम यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे। तसेच यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे। या कारवाई दरम्यान फुटपाथवरील अनधिकृत बांधकामे, स्टॉल्स आणि पादचाऱ्यांच्या वाहतुकीस अडथळा ठरणारे साहित्य जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आले। पादचाऱ्यांना रस्ता मोकळा करून देणे आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवणे या उद्देशाने महानगरपालिकेने हे कठोर पाऊल उचलले आहे। कारवाई दरम्यान काही व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला, मात्र महानगरपालिका अधिकाऱ्यांनी त्यांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देऊन कडक इशारा दिला। आगामी काळात शहराच्या इतर भागातही अशाच प्रकारची मोहीम राबवण्यात येणार आहे। जनतेच्या तक्रारींची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली असून यासाठी महानगरपालिकेने विशेष समिती स्थापन केली आहे। या मोहिमेत महानगरपालिका अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते।